मित्रांनो, कोल्हापूरमध्ये थंडीनं आगाय लेवल गाठलेली आहे आणि मी या थंडीमध्ये काही स्पेशल व्हिडिओ करायला बाहेर पडलोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, मी आता आलेलोय युनिव्हर्सिटीमध्ये। माझ्या मागच्या बाजूला सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि याच वास्तूमध्ये आम्ही शिकलो, मोठे झालो। याच वास्तूमध्ये आम्हाला जीवनाचे अनेक धडे मिळाले, मित्र मिळाले आणि अनेक विद्यार्थी अशा असतील ते वेगवेगळ्या मोठ्या पदावर ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचं नाव ते गाजवत आहेत। विद्यापीठमध्ये असताना बऱ्याच वेळा आपण मेन कॅन्टीनला, त्याचबरोबर लेडीज हॉस्टेल पाशी ह्युमॅनिटी बिल्डिंग पासला एक कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनला बऱ्याच वेळा बसलेलो आहे, तिकडचा नाश्ता टेस्ट केलेला आहे, खाल्लेला आहे आणि आजूबाजूला काही स्पॉट्स आहेत विद्यापीठाच्या, त्या ठिकाणी सुद्धा खूप छान छान पदार्थ मिळतात। तर हे पदार्थ आज कोणकोणते आहेत आणि माझे काही आवडते स्पॉट बघणार आहोत। मित्रांनो, थंडीमध्ये चहापासून सुरुवात केली आपल्या या स्पेशल व्हिडिओला। मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला असताना अमितच्या चहा प्यायला नेहमी यायचो। आता किती वाजता आला सर? 7:30। मी 7:30 वाजता येतोस। पहिल्यांदा कधी आला होतास आणि कशी सुरुवात झाली? एक 10 वर्ष झाले। सुरुवात शून्यातून झाली। खूप लोकांनी मला सपोर्ट केला। तुम्हाला चहा देऊ? कोल्हापूरचा एक स्टायलिश चहावाला म्हणून इथं ओळखलं जाते त्याला आणि गाडी पण बघा कशी भारी ठेवली आहे त्यांना। एक चेष्टा नाही, खरंच या गाडीमुळे त्या आठवणी खरं तर ताज्या होतात परत एकदा। आपण चहा जे पितायत त्यांना पण विचारूया, खरंच इथला चहा कसा वाटतोय त्यांना? चहा चांगले आहेत का गप्पा अधिक चांगले आहेत? किती दिवस झाले चहा पिताय? 5-6 महिने झाले तर चहा एक नंबर आहे। आणि अमितच्या गप्पा तर त्याच्यापेक्षा भारी चांगला आहे चहा। आणि हा पत्ता तुम्हाला सांगतो, हा सायबर चौक आहे, कोल्हापुरातील एक सुप्रसिद्ध चौक सायबर चौक आणि जवळच युनिव्हर्सिटी आहे। युनिव्हर्सिटीचं इकडे गेट पण आहे। चला तर जाऊया आपण आता पुढच्या स्पॉटवर जाऊया। विद्यापीठ मधील एक महत्वाचा स्पॉट। या ठिकाणी खायला मिळत नाही, मात्र चटपटीत गप्पा खूप रंगल्या असतील तुमच्या मित्रांमध्ये। संगीत डिपार्टमेंट मागचं हे तलाव, इथे गेल्यावर हजारो आठवणी माझ्या ताज्या झाल्या आणि आता खूप छान डेव्हलप केलेलं आहे। हे नव्हतं तेव्हा पहिल्यांदा असा पूल आणि आता तलावामध्ये पाणी सुद्धा भरपूर आहे। याच तलावावर अनेक पक्ष्यांचा सुद्धा वावर असतो। वेगवेगळे मायग्रेटरी बर्ड्स या ठिकाणी येत असतात। आता आपण आलेलो आहे मुख्य उपहारगृहामध्ये, म्हणजेच मेन कॅन्टीन मध्ये। आम्ही मेन कॅन्टीन असं म्हणायचो याला आणि या ठिकाणी भाऊ म्हणतोय मिसळ चांगली मिळते, पण पोहे तर मी खाणारच आहे आतमध्ये जाऊन। पोहे घेतलेत मित्रांनो, हे 15 रुपयाला आहेत। पूर्वी या ठिकाणी मिसळ चांगली मिळायची, आता पण मिसळ मिळते, आता पण चांगलं आहे, मेंटेन ठेवलेलं आहे। युनिव्हर्सिटीमध्ये असताना मी या ठिकाणी नेहमी यायचो या स्टॉलवर आणि या ठिकाणी राजू काका असायचे, त्याचबरोबर काकू पण असायच्या, पण आता ते नाही आहेत काही कारणास्तव। त्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं आहे। मी जाताना सांगलीला वगैरे मिरजेला इकडून बघायचो, ते असायचे कायम आणि हात करून जायचो मी त्यांना कायम। पण मला आता कळालं, खूप वेळ वाटलं त्या गोष्टीचा खरं तर, पण यांनी हा स्टॉल चालू ठेवलेला आहे, त्यांची परंपरा चालू ठेवलेली आहे। तर आता या ठिकाणचा पाववडा खूप प्रसिद्ध होता, तर तोच आता तयार होतोय। आता या काकू तयार करतायत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसा तयार होतोय। पाववडा तयार करण्यासाठी जी भाजी तयार झालेली आहे, यात काय काय घातलंय? बटाटा शिजवलेला, खरडा घातलेला आहे मिरचीचा आणि थोडंसं मीठ सुद्धा घातलं जाणार आहे चवीनुसार आणि पाववड्याची भाजी तयार होणार आहे। तयार करून ठेवत नाहीत, लागेल तसं तयार करतात। महिना झाला तुम्ही आता घेतली, चालू ठेवलं आता हे। आता पावालाही भाजी लावली जाणार, व्यवस्थित पावाला भाजी लावली जायची बघा। अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी भरलेली आहे आणि दोन्ही बाजूनी पाव लावलेला आहे। आता मधून कट केले जाते। डाळीचं पीठ यामध्ये टाकलं जाते, थोडंसं मीठ, थोडासा सोडा टाका।
पिठामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं पूर्ण ब्रेडला. आणि सोडायचं तेलामध्ये गरम. डीप फ्राय करून घ्यायचा. वडा 25 रुपयाला आहे मित्रांनो. बघू शकता केवढा मोठा आकार आहे याचा. तर मित्रांनो पाववडा घेतलेला आहे आणि बघू शकता किती मोठ्या आकाराचा आहे. 22 रुपयाला आहे. मला वाटतं मी खात होतो तेव्हा 15 रुपयाला होता. 10 का 15 रुपयाला होता. वा, मस्त आहे टेस्ट. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असताना या ठिकाणी आला होता का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पाववडा टेस्ट केल्यानंतर मी निघालो पुढच्या स्पॉटवर. सायबर चौकाकडून राजारामपुरीकडे जाणाऱ्या रोडवर श्री दत्त दुग्धालय या ठिकाणी मिळते 25 रुपयाला सुगंधी दूध. खूपच मस्त असते मित्रांनो. आर माधवनच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही नेहमी ऐकलं असेल याचं नाव. 25 रुपयाला आत्ता आहे. मी अगदी 15 रुपयापासून पित आलेलो आहे. पिता पिता असं वाटतं की कधी संपलं कळालंच नाही. विद्यापीठातील पोरांचा आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या कॉलेजच्या पोरांचा आवडतीचा आणि लाडका स्पॉट पूर्वीपासून जो आहे तो म्हणजे श्यामचा वडा. 16 मे 1982 पासून सुरुवात झालेली आहे आणि अविरत आता सेवेमध्ये आहेत. तर युनिव्हर्सिटी बसले जे प्रसिद्ध आपण स्पॉट करतोय त्यामधला एक सगळ्यात मोठा प्रसिद्ध स्पॉट आहे तो म्हणजे श्यामचा वडा. आणि नेहमी मी या ठिकाणी येत असतोय आणि बरेच लोक येत असतात या ठिकाणी. तर आर माधवन प्रसिद्ध अभिनेता या वड्याचं खूपदा नाव घेतलेलं आहे. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या समोर जे मिलिटरीचा एरिया आहे तिकडे जाताना हा श्यामचा वडा आहे आणि खूप गर्दी असते या ठिकाणी. बघू शकताय आता जरा सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे. पण आता दुपारी कॉलेजेस वगैरे असतात तेव्हा खूप गर्दी असते. 30 रुपयातला याची किंमत आहे. वडा तयार झालेला आहे गरम गरम. आता वडा कसा वाटतोय त्यांना विचारूया. किती दिवस खाताय? मी गेले 3 ते 4 वर्ष श्यामचा वडा खातोय. अतिशय चविष्ट आणि उत्कृष्ट पद्धतीचा एक नंबर. कोल्हापूरला जर म्हटलं तर काही अडचण नाही. बेस्ट क्वालिटी बेस्ट श्याम वडा. 18-20 रुपयापासून सुरुवात होता तेव्हापासून खातोय सर. आणि काही जणांना विचारूया कसा वाटतोय वडा? एक नंबर. आवडतोय. किती वर्ष झाले खाताय? मी नाही म्हणलं तर एक 7 ते 8 वर्ष झालं वडा खात. तर मित्रांनो मोठ्या आकाराचा कुरकुरीत असा वडा. बघू शकता ही भाजी कशी आहे. भरपूर भरलेली भाजी आणि कवचसुद्धा कुरकुरीत आहे. आणि पेटी पाव कट करून दिलेला आहे. पेटी ब्रेड लुसलुशीत आहे एकदम. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं लागतं. कॉलेजला असताना इथं नेहमी यायचो. मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. ही खाद्य सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि त्याचबरोबर तुमच्या कॉलेजच्या काळामध्ये कोणता स्पॉट प्रसिद्ध होता तेव्हा तुम्ही तिथं जायचा त्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.